सावित्रीबाई फुलेंच्या विचारांचा विजय असो, विजय असो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले की जय. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले की जय. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले की जय. सावित्रीबाईंच्या विचारांचा विजय असो. जय ज्योती, जय ज्योती. या तळागाळीच्या बहुजन समाजात स्वतः प्रथम शिक्षणाचा आरंभ करून या देशात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली असे क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले व आपल्या सर्व भगिनींना आज बोलण्याचा, इथं भाषण करण्याचा ज्यांनी हक्क मिळवून दिला ती माऊली म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा प्रथम मी अभिवादन करते आणि अपूर्वताई सोनार यांच्याबद्दल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. अपूर्वताई यांनी सर्वप्रथम तेजापूर महिला मंडळाची स्थापना परतवाडा येथे 2017 मध्ये केली. त्यांनी प्रत्येक स्त्रीचा कलागुणांना वाव मिळावा हा त्यांचा उद्देश होताच, पण त्यांनी स्वतःहून आपले जे गुण आहे आपल्या स्त्रियांमध्ये ते दाखवण्याचा त्यांनी स्वतःहून प्रयत्न केला का तुमच्यामध्ये किती गुण आहेत. त्यांनी प्रत्येक गावात ह्या संस्था स्थापन केल्या आहे आणि आता जिल्ह्याबाहेर सुद्धा त्या सावित्री शक्तीपीठाच्या स्थापना करतच आहेत. त्यांनी मी सावित्री बोलते हे नाट्यप्रयोग 1000 पैकी पूर्ण झालेले आहेत आणि विविध नाटकातही त्यांनी कामं केलेली आहेत. जसं ज्योतिबाची सावली, सावित्री माऊली, बंद रेशमाचे, घरात राम बाहेर श्याम, माझं काय चुकलंय असे विविध त्यांनी नाटकातून वेगवेगळ्या भूमिका पार पाडलेल्या आहेत. त्यांना वेगवेगळे पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहेत. ते म्हणजे औरंगाबाद येथे दलित मित्र पुरस्कार, दिल्ली येथे वीरांगना सावित्रीबाई फुले फेलोशिप प्राप्त, दिल्ली येथे बाबूबाई जगजीवन दिल्लीचा पुरस्कार, चंद्रपूर येथे विदर्भ पुरस्कार, नागपूर येथे नॅशनल वुमन एक्सलन्स अवॉर्ड 2022, अकोला येथे सत्यशोधक सावित्री साहित्य अभिनय रत्न 2020, 2023 शासनाचा अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त. अशा कितीतरी पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या आमच्या अपूर्वताई. आता आपल्या इथं त्यांनी सावित्री शक्तीपीठाची स्थापना केली आहे. त्याच्यानंतर सावित्री शक्तीपीठाची स्थापना का केली याच्या मागचं कारण काय आहे, त्यांनी का इथं सावित्री शक्तीपीठाच्या अशा वेगवेगळ्या स्थापना का करून राहिल्या त्या, तर याच्या मागचा एकच उद्देश आहे का आपण सर्व स्त्रियांनी एकत्रित राहावं, संघटित व्हावं, सगळ्यांनी आपल्या विचाराचं आदान प्रदान करावं हा त्यांचा उद्देश. त्यांनी प्रत्येकाच्या अंगात काहीतरी चांगले गुण असतातच, ह्या सगळ्या गुणांना वाव मिळावा, त्यांचा आपला व्हिडिओ करावा आणि आता सगळं झालं आहे ऑनलाईन. त्या कारणामुळे कुठंच आपल्याला जावं लागत नाही, आपल्याला व्यासपीठ मिळतं ते आपलं मोबाईल. आपल्या मोबाईलद्वारे आपण आपलाच व्हिडिओ करायचा आणि आपल्या ग्रुपवर टाकायचा. आज ते ग्रुपवर टाकल्यानंतर आपल्या भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा आपला व्हिडिओ जातो. त्या कारणामुळे हे सावित्री शक्तीपीठ स्थापन करण्यामागचं एकच कारण आहे का आपण सर्वांनी आपापल्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी जेवढ्या ह्या संस्था स्थापन होऊन राहिल्या तिथे आपण जाऊन सगळ्या म्हणजे आपापल्या गावातच आपल्या घरीच आपला व्हिडिओ बनवायचा आणि आपल्या ग्रुपवर टाकायचा, म्हणजे आपली ओळख निर्माण होते. तिथं आपण असं बसल्यापेक्षा आपण आपला व्हिडिओ करायचा छानपैकी आणि तो ग्रुपवर टाकायचा. आपलं नावही मोठं होते आणि तुमच्या अंगात काय गुण आहे ते इतरांना समजतं. म्हणजे एखाद्याला रेसिपी चांगली येत असं, एखाद्याला गायन चांगलं येत असं, एखाद्याला नृत्य चांगलं येत असं किंवा एखाद्याला भजनही चांगलं म्हणता येते. तर असं काही सगळं आपण आपल्याच मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवायचा आणि तो ग्रुपवर टाकायचा.
बासरी नंद वाऱ्यावरी वाहते बासरी अमृताच्या जणू अंजली सांजले होतोय सावळी सावळी सावळ्याची जणू सावली सांजले होतोय सावळी सावळी